वेलकम टू ट्रॅव्हल अँड स्टे। आज नवीन वर्षाचा हा माझा पहिला व्हिडिओ आहे। विचार केला माझ्या प्रेक्षकांसाठी काही खास करूया, म्हणून ह्या व्हिडिओमध्ये 2024 मध्ये येणाऱ्या सुट्ट्या, लागून येणाऱ्या सुट्ट्या आणि मोठ्या सुट्ट्या याची लिस्ट तुमच्याशी मी शेअर करणार आहेच। पण तेव्हा कुठे कुठे फिरायला जाणं सोयीस्कर होईल, तुमच्या बजेटनुसार, तुमच्या आवडीनुसार तुम्ही पिकनिक प्लॅन करू शकता। आणि कुठलीही पिकनिक करायची असेल तर ती प्री प्लॅन करा। म्हणून वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीमध्येच हा पहिला व्हिडिओ मी करते की तुम्ही आत्ताच ठरवा ह्या वर्षात तुम्हाला कुठे फिरायला जायचंय। एका ठिकाणी फिरायला जा, सगळ्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जायची गरज नाहीये, पण ज्या कुठल्या सुट्टीत तुम्ही प्लॅन करताय, प्लॅन करून जर तुम्ही पिकनिकला गेलात तर त्या ट्रिपमध्ये तुम्हाला खूप मजा येईल। सगळ्यात पहिली सुट्टी येते ती म्हणजे 26 जानेवारी, शुक्रवार, शनिवार, रविवार। या दिवशी तुम्ही वर्षाची पहिली पिकनिक करू शकतात आणि त्याची सुरुवात आपण एका आध्यात्मिक क्षेत्राने करूया। आपण जाऊ शकतो शिर्डीला। शिर्डीच्या भक्तनिवासात राहण्याचा एक वेगळाच आनंद आहे। इकडे मिळणारी शांती, इकडचं प्रसादालयातलं जेवण, साईबाबांचं दर्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिर्डीला सुरू झालेलं डिवोशनल थीम पार्क। हे आपल्या भारतातील पहिलं आध्यात्मिक थीम पार्क आहे, जिथे लहान मुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत सगळे खूप खूप मजा करू शकतात। तर त्याचा हा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलाय, तो व्हिडिओ बघा आणि शिर्डीची ट्रिप प्लॅन करा। 2024 मध्ये दुसरी लागून सुट्टी येते ती म्हणजे 19 फेब्रुवारी, सोमवारी, 17, 18, 19 असं तुम्ही ट्रिपला जाऊ शकता। 19 फेब्रुवारीला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, तर त्या दिवशी सिंहगड, रायगड, प्रतापगड, सज्जनगड अशा ट्रेकला जायचं तुम्ही जर प्लॅन करत असाल तर तो अजिबात करू नका। त्या दिवशी तुम्ही शिवरायांची महती कुक्कू FM वर ऐकू शकता। जर तुम्हाला तेव्हा पिकनिकला किंवा ट्रिपला जायची इच्छा असेल तर तेव्हा तुम्ही जव्हारला जाऊ शकता। जव्हारचा हा व्हिडिओ बघा, मला कळेल तिथे खाण्याची, राहण्याची योग्य सोय कुठे होते। कुक्कू FM ची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तिकडे भरपूर तुमच्या सेल्फ हेल्प रिलेटेड बुक्स तुम्ही ऐकू शकता। तुमच्या आवडीनुसार छान पुस्तकं तुम्ही निवडून ती रोजच्या रिकाम्या वेळात किंवा अनप्रोडक्टिव्ह काम करताना ही पुस्तकं तुम्ही ऐकून आपलं ज्ञान वाढवू शकता। 2024 ची तिसरी लागून येणारी सुट्टी म्हणजे 8 मार्च महिला दिन। मार्च महिना सुरू झालाय तर उन्हाळाही सुरू झालाच असणार। तर या उन्हाळ्यात जीव शांत करण्यासाठी तुम्ही माथेरानला जाऊ शकता। माथेरानची प्लेलिस्ट पण आपल्या ट्रॅव्हल अँड स्टे चॅनलवर अवेलेबल आहेच। 2024 ची सगळ्यात छान अशी लागून येणारी सुट्टी ती पण मार्च मध्ये येते। ह्या सुट्टीत जर तुम्ही 3 दांड्या मारल्या तर तब्बल 9 दिवसांची मोठी सुट्टी तुम्हाला मिळेल आणि कुठेतरी लांब महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही पिकनिकला जाऊ शकता। हे बघा, तुमच्यासाठी मी कॅलेंडर घेऊनच बसले आणि 26, 27, 28 या 3 दांड्या जर तुम्ही मारल्या, तुमच्या जर सुट्ट्या उरल्या असतील तर मार्च मध्ये तुम्ही ह्या सुट्ट्या अशा संपवू शकता। आणि 29 ला आहे गुड फ्रायडे। 29, 30, 31 म्हणजे टोटल 23 मार्च ते 31 मार्च अशी 9 दिवसांची सलग सुट्टी तुम्हाला काढता येईल। या सुट्टीत तुम्ही हिमाचल प्रदेश कव्हर करू शकता। हिमाचल प्रदेशमध्ये मनालीला मी मागच्याच वर्षी जाऊन आली आहे, तर हा व्हिडिओ पण तुम्ही बघा। मनालीची इत्तमभूत माहिती, कुठे राहायचं, कुठे खायचं, कसं जायचं, सगळी माहिती मनालीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळेलच। शिवाय तुम्ही जर तुमच्याकडे सुट्ट्या नसतील तर अजिबात दुःखी होऊ नका, त्याहून मोठी लागून येणारी सुट्टी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। एप्रिल महिन्यात सगळ्यांना वर्षाच्या नवीन सुट्ट्या अलोकेट होतात आणि त्याच एप्रिल महिन्यात 12 दिवसाची सलग सुट्टी काढून तुम्ही भारताचा एक प्रदेश एक्सप्लोर करू शकता। मी तुमच्यासाठी कॅलेंडर दाखवते। कॅलेंडरवर 6 तारीख ते
17 तारीख अशी मोठी सुट्टी तुम्ही काढू शकता. 9 तारखेला आहे गुढीपाडवा, तर तुम्हाला सोमवारी 8 तारखेला सुट्टी काढावी लागेल. 9 तारखेला गुढीपाडवाची सुट्टी मिळणारच आहे. परत 10 तारखेला जर तुम्ही सुट्टी काढली तर गुरुवारची रमजान ईदची 11 तारखेला 11 एप्रिलला सुट्टी तुम्हाला मिळेल. 12 तारखेला सुट्टी काढली तर 13 आणि 14 शनिवार रविवारच आहे. आणि पुढे सोमवारी 15-16 जर सुट्टी काढली तर 17ला आहे रामनवमी. तर अशी मोठी सुट्टी काढून तुम्ही हिमाचल प्रदेश फिरायला जाऊ शकता. आणि जर तुम्हाला एवढी सुट्टी काढणं सोयीस्कर नसेल तर 9 दिवसाची मोठी सुट्टी एन्जॉय करू शकता. आणि हा आहे एप्रिल महिना. जर तुम्ही एप्रिल महिन्यात हिमाचल प्रदेशला मनालीला व्हिजिट केलात तर तुम्हाला स्नोफॉल मिळण्याची दाट शक्यता आहे. गेले काही वर्ष दर एप्रिलमध्ये मनालीला स्नोफॉल होतो. आणि जर तुम्ही मनालीचा माझा व्हिडिओ बघाल तर त्यातही मी स्नोफॉल दाखवलाय. आणि ती पिकनिक मी मागच्या वर्षी एप्रिलमध्येच केलेली. 2024 मधली 6वी सुट्टी येते ती म्हणजे 23 मेला गुरुवारी आहे बुद्ध पौर्णिमा. हो, मग जर 24 मेला जर तुम्ही सुट्टी काढली तर 23, 24, 25, 26 अशी 4 दिवसाची मोठी सुट्टी तुम्हाला मिळते. आणि तेव्हा तुम्ही जाऊ शकता महाबळेश्वरला. महाबळेश्वरची ही प्लेलिस्ट तुम्ही बघू शकता. आणि महाबळेश्वरला गेलात तर 4 दिवसाच्या मोठ्या सुट्टीत 1 दिवस तुम्ही देऊ शकता प्रतापगडाला. 2024 ची 7वी सुट्टी आहे 17 जूनला बकरी ईद. 17 जूनला आहे सोमवार. म्हणजे 15, 16 आणि 17 या 3 दिवस तुम्ही ट्रिपला जाऊ शकता. आता ही 3 दिवसाची ट्रिप तुम्ही जून महिना असल्यामुळे महाबळेश्वरला जाऊ शकत नाही, कारण तिथे पावसामुळे पाय सटकू शकतात. पण महाबळेश्वरच्या खाली वाई आहे. तर वाईमध्ये गंधर्व रिसॉर्टचा हा व्हिडिओ मी बनवलेलाच आहे. तर गंधर्व रिसॉर्टला तुम्ही निसर्गरम्य ठिकाणी शुद्ध शाकाहारी जेवणाचा आनंद घेऊ शकता. जून नंतर जुलैमध्ये तुम्हाला एकही लागून सुट्टी येत नाहीये. त्यामुळे जुलैत मी पिकनिकचा कुठलाही प्लॅन तुमच्याशी शेअर करणार नाहीये. पण नंतर येतोय ऑगस्ट. 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टला आहे गुरुवार. शुक्रवारी 1 दिवस ऑफिसला दांडी मारली तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार म्हणजेच 15, 16, 17 आणि 18 अशी 4 दिवसाची सुट्टी तुम्हाला मिळेल. ह्या सुट्टीत तुम्ही जाऊ शकतात सगळ्यात सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी, ते म्हणजे भंडारदऱ्याला. UPDC स्टेचा व्हिडिओ इथे केलेला आहेच. तो व्हिडिओ बघा. ऑगस्टचा पावसाळ्याचे दिवस आहेत तर तेव्हा भंडारदरा छान सुंदर हिरवागार झालेला असतो. तर भंडारदऱ्याची पिकनिक तुम्ही ऑगस्टमध्ये नक्की करा. 2024 मधली 9वी लागून येणारी सुट्टी म्हणजे 16 सप्टेंबर. 16 सप्टेंबरला आहे ईद. त्यामुळे 14, 15, 16 अशा 3 दिवसाच्या सुट्टी जगातील सगळ्यात मोठा स्टॅच्यू म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी जो आपल्या भारतातच आहे गुजरातमध्ये एकता नगरला. तर तिकडे जाऊ शकतात. आणि एकता नगरमध्ये एवढ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, एवढं काही बघण्यासारखं आहे की तिथे तुम्हाला 2 दिवस स्टे हा मिनिमम करावाच लागेल. तरी पण तुम्ही सगळं कव्हर करू शकणार नाही. पण स्टॅच्यू ऑफ युनिटीला मी मागच्या वर्षीच गेलेले आणि 2 नाईट स्टे केलेला. तर त्याची ही प्लेलिस्ट ह्याच्या मदतीने स्टॅच्यू ऑफ युनिटीची ट्रिप सप्टेंबर सारख्या थंडीच्या दिवसात करू शकता. 2024 मध्ये 10वी लागून येणारी सुट्टी म्हणजे 15 नोव्हेंबर शुक्रवार. तेव्हा आहे गुरु नानक जयंती. तर शुक्रवार, शनिवार, रविवार अशी 3 दिवसाची सुट्टी घेऊन तुम्ही कोल्हापूरला जाऊ शकता. कान्हेरी मठ हा बघण्यासारखा आहेच. कोल्हापूरच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळी कोल्हापूरची माहिती मिळेल. कुठली ट्रेन बुक करायची, कसं जायचं, कुठे राहायचं, काय खायचं आणि काय काय बघायचं. ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये एकही लागून सुट्टी येत नाही. त्यामुळे तेव्हाचे ट्रिप आणि प्लॅन मी तुम्हाला सांगत नाही. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ह्यापैकी कुठल्या पिकनिकला, ट्रिपला जायला आवडेल. आणि हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कधीही यावर्षी ट्रिपला जायचं असेल तर हा व्हिडिओ उघडून तुम्ही बघू शकता. शिवाय आता मार्च आणि एप्रिलमध्ये येणाऱ्या मोठ्या सुट्ट्यांची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली. तर या सुट्ट्यांचं प्लॅनिंग तुम्ही आत्ताच जानेवारीमध्ये करून ठेवा.
सो दॅट प्री प्लॅनिंगमुळे या मोठ्या सुट्ट्या एन्जॉय करू शकाल. बाय बाय. पुन्हा भेटूया पुढच्या मंगळवारी 4 वाजता ट्रॅव्हल अँड स्टे चॅनलवर.